योनीला तोंडाने स्पर्श करणे ओरल सेक्स हा अनेक नवरा बायको किंवा पार्टनरमधील शारीरिक जवळिकीचा एक भाग असू शकतो. पण या विषयाकडे फक्त उत्तेजना किंवा लाज या नजरेतून न पाहता योग्य सेक्स एज्युकेशनच्या दृष्टीने समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक जोडप्यांच्या मनात शारीरिक जवळीक, आकर्षण आणि एकमेकांना आनंद देण्याच्या पद्धतींबद्दल खूप प्रश्न असतात. काही प्रश्न ते उघडपणे विचारतात, तर काही प्रश्न मनातच राहतात. नातं जसं जसं पुढे जातं तसं भावनिक नात्याबरोबरच शारीरिक नात्यालाही एक वेगळीच खोली येत जाते. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरते, ती म्हणजे एकमेकांना समजून घेणे, स्वीकारणे आणि एकमेकांच्या गरजांचा आदर करणे. शारीरिक जवळीक ही फक्त शरीराची क्रिया नसून ती मन, भावना, विश्वास आणि सुरक्षिततेशी जोडलेली असते. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या अधिक जवळ येतात तेव्हा त्यांना केवळ आनंदच मिळत नाही, तर एकमेकांबद्दलचा विश्वास आणि जोडलेपण देखील वाढतं. अनेक वेळा या जवळिकीचे वेगवेगळे प्रकार असतात, जसे की स्पर्श, मिठी, किस, रोमॅन्टिक संवाद किंवा लैंगिक संबंध. काही जोडप्यांसाठी ओरल सेक्स हा देखील जवळिकीचा एक भाग असू शकतो. योनीला तोंडाने स्पर्श करणे म्हणजे स्त्रीच्या जननेंद्रियाला जिभेने किंवा ओठांनी उत्तेजित करणे. काही महिलांना या प्रकारच्या स्पर्शामुळे जास्त आनंदाची भावना येऊ शकते, कारण स्त्रियांच्या शरीरात क्लिटोरिस हा खूप संवेदनशील भाग असतो. या भागाला हलक्या आणि प्रेमळ स्पर्शाने उत्तेजना मिळू शकते आणि शरीरात आनंददायी हार्मोन्स स्रवू शकतात. यामुळे रिलॅक्स वाटणे, ताण कमी होणे आणि पार्टनरशी अधिक जवळीक वाटणे असे अनुभव अनेकांना येतात. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे संमती. कोणत्याही प्रकारची शारीरिक जवळीक ही दोघांच्या इच्छेने आणि कम्फर्टने असायला हवी. जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट नको असेल, अस्वस्थ वाटत असेल किंवा भीती वाटत असेल, तर ती गोष्ट करण्यासाठी दबाव टाकू नये. नात्यात प्रेम आणि आदर टिकवायचा असेल तर एकमेकांच्या भावना समजून घेणे आवश्यक असते. मानसिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा प्रकारची जवळीक काही जोडप्यांमध्ये आत्मविश्वास वाढवू शकते. जेव्हा पार्टनर एकमेकांच्या आनंदाकडे लक्ष देतात तेव्हा त्यांना मी महत्त्वाचा आहे किंवा माझ्या गरजा समजल्या जात आहेत अशी भावना निर्माण होते. त्यामुळे रिलेशनशिप सॅटिस्फॅक्शन वाढू शकते आणि भांडणं कमी होऊ शकतात. तथापि प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. काही महिलांना ओरल सेक्स खूप आवडतो, काहींना तो फक्त ठीक वाटतो, तर काहींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे सर्वांसाठी एकच नियम लागू होत नाही. नातं आनंदी ठेवण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधणे खूप गरजेचे असते. पार्टनरला काय आवडतं, काय नाही, कोणत्या गोष्टींबद्दल लाज किंवा भीती वाटते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर स्वच्छता ही खूप मोठी भूमिका बजावते. जननेंद्रियांची स्वच्छता, तोंडाची स्वच्छता आणि कोणताही संसर्ग नसणे या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असते. काही वेळा बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसेच काही लैंगिक संसर्गजन्य आजारांचा धोका देखील असू शकतो. त्यामुळे सुरक्षित पद्धती वापरणे आणि शरीरात काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरते. काही जोडपी असंही अनुभव सांगतात की जेव्हा ते एकमेकांच्या अधिक जवळ येतात तेव्हा त्यांच्यातील भावनिक अंतर कमी होतं. त्यांना एकमेकांशी बोलायला सोपं वाटतं, गैरसमज कमी होतात आणि नातं अधिक प्रामाणिक बनतं. पण जर एखादी गोष्ट मनाविरुद्ध केली गेली तर उलट राग, अपराधीपणा किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही जवळीक ही आनंद देणारी आणि सुरक्षित असावी हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. समाजात या विषयाबद्दल अनेक गैरसमज पसरलेले असतात. काही लोकांना वाटतं की अशा प्रकारची जवळीक म्हणजे चुकीची किंवा लाजिरवाणी गोष्ट आहे. पण सेक्स एज्युकेशनच्या दृष्टीनं पाहिलं तर शरीर, भावना आणि नातेसंबंध याबद्दल योग्य माहिती असणं खूप गरजेचं असतं. जेव्हा लोकांना योग्य माहिती मिळते तेव्हा ते अधिक जबाबदारीनं निर्णय घेऊ शकतात आणि स्वतःचं तसेच पार्टनरचं आरोग्य जपू शकतात. हे देखील लक्षात ठेवायला हवं की आनंद मिळवण्याचे अनेक मार्ग असतात.
फक्त एका पद्धतीवर अवलंबून राहण्याची गरज नसते. प्रेम, काळजी, एकत्र वेळ घालवणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे आणि आयुष्यातील चढ उतारांमध्ये साथ देणे या गोष्टी नात्याला खऱ्या अर्थाने मजबूत बनवतात. काही वेळा महिलांना किंवा पुरुषांना शारीरिक जवळिकीदरम्यान वेदना, जळजळ, वास किंवा असामान्य स्त्राव जाणवू शकतो. अशा वेळी कोणतीही जवळीक टाळून वैद्यकीय तपासणी करून घेणे अधिक सुरक्षित ठरते. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नात्यात समाधान टिकवण्यासाठी भावनिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे आवश्यक असते. जेव्हा जोडपी एकमेकांना समजून घेतात, एकमेकांचा आदर करतात आणि मोकळेपणाने संवाद साधतात, तेव्हा त्यांचं नातं अधिक आनंदी आणि टिकाऊ बनतं. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. योनीला तोंडाने स्पर्श करणे योग्य की अयोग्य याचं एकच ठरलेलं किंवा सर्वांसाठी लागू होणारं उत्तर नसतं. ही पूर्णपणे वैयक्तिक आणि खाजगी निवड असते, जी दोन्ही पार्टनरच्या संमतीवर, कम्फर्टवर, सुरक्षिततेवर आणि परस्पर आदरावर अवलंबून असते. जेव्हा नात्यात मोकळेपणाने संवाद साधला जातो, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जातात आणि कोणताही दबाव न ठेवता जवळीक ठेवली जाते, तेव्हा नात्यात विश्वास, समाधान आणि आपलेपणा वाढू शकतो. शारीरिक जवळीक ही फक्त शरीरापुरती मर्यादित नसून ती भावनिक आणि मानसिक जोडणी मजबूत करण्यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा पार्टनर एकमेकांच्या गरजा समजून घेतात, एकमेकांच्या मर्यादांचा आदर करतात आणि प्रेमाने जवळ येतात, तेव्हा नातं अधिक सुरक्षित आणि स्थिर वाटू शकतं. अशा प्रकारच्या जवळिकीमुळे काही जोडप्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, ताण कमी होतो आणि एकमेकांबद्दल आकर्षण टिकून राहण्यास मदत होते. यासोबतच आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य वैयक्तिक स्वच्छता राखणे, जननेंद्रिय किंवा तोंडामध्ये कोणतीही जखम किंवा संसर्ग नसल्याची खात्री करणे आणि काही त्रास जसे की खाज, जळजळ, वेदना किंवा असामान्य स्त्राव जाणवल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. सुरक्षित पद्धतींचा विचार केल्यास संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो आणि दोघांनाही अधिक रिलॅक्स वाटू शकतं. हेही लक्षात ठेवायला हवं की आनंद आणि जवळीक मिळवण्याचे अनेक मार्ग असतात. फक्त एका पद्धतीवर अवलंबून राहण्याची गरज नसते. प्रेम व्यक्त करणे, एकत्र वेळ घालवणे, स्पर्श, कौतुक, भावनिक आधार आणि मोकळा संवाद या गोष्टी नात्याला खऱ्या अर्थाने मजबूत बनवतात. योग्य माहिती आणि जबाबदारीने घेतलेले निर्णय दीर्घकाळ नात्यात आनंद, समाधान आणि विश्वास टिकून ठेवण्यास मदत करू शकतात. म्हणून कोणतीही शारीरिक जवळीक ठेवताना परस्पर समजूत, आदर आणि सुरक्षितता या गोष्टी नेहमी प्राधान्याने ठेवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा हे संतुलन राखले जाते, तेव्हा नातं अधिक आनंदी, निरोगी आणि समाधानकारक बनू शकतं.